या अपघातात स्कूटीचा अक्षरशः चुरडा झाला असून या अपघातात मरण पावलेला रोहिदास बल्टीराम राठोड राहणार रमणवाडीवर इठा येथे शोककळा पसरली असून वृत्त लिहीपर्यंत गाडी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया इस्लामपूर पोलिसात चालू होती। सदरील मृतदेहाचा शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी खुपसे व त्यांची टीम इस्लामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात किनवटहून इस्लामपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची गाडी क्रमांक MH26R 457 या क्रमांकाच्या गाडीने स्कूटीला जोराची धडक दिल्याने स्कूटी चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर महिला गंभीर जखमी झाल्याने इस्लामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। या अपघाताची घटना नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील हरिणखरबा जवठील खोल नाल्याजवळ ही घटना 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास घडली आहे। प्रथमदर्शी बोथडी येथील विठ्ठल नागोराव बोईनवाड यांनी ही माहिती दिली। सरिता रोहिदास राठोड व रोहिदास बलिराम राठोड हे हिमायतनगर तालुक्यातील रमणवाडी येथील रहिवासी असून हे दोघेही नातेवाईकांना भेटण्यासाठी रिठा या गावी जात असताना नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गाडी क्रमांक MH26R 457 या गाडीने समोरून स्कूटीला जोराची धडक दिली। रोहिदास बल्टीराम राठोड वय वर्ष 42 याच्या डोक्याला व उजव्या पायाला जब्बर मार लागल्याने याचा जागीच मृत्यू झाला, तर सरिता रोहिदास राठोड वय वर्ष 38 ही महिलेच्या उजव्या हाताला जब्बर मार लागल्याने ही महिला गंभीर जखमी झाली। या घटनेची माहिती इस्लामपूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांना मिळताच उमेश भोसले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येऊन मृत पावलेल्या रोहिदास बलिराम राठोड यांची पाहणी केली। येथील वैद्यकीय अधिकारी खुपसे यांनी या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरिता रोहिदास राठोड या महिलेला पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवल्या अशी अधिकृत माहिती उपलब्ध होती आहे।